संधी. सांगितलं ना 2:40 रन झाले ना मग. तीन ओव्हर 50 रन. 3:50. 50.
पुढचा चेंडू सूर्यकांत तिडके सर यांचा फुलटोस चेंडू डीप मिड ऑनवर. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 61. मोठी आव्हानात्मक धावसंख्या उभारली आहे पोलीस संघाने. पुढचं षटक बॉलर नेम पंकज यांचा. पुढचा चेंडू उत्कृष्ट गोलंदाजी कॅच उत्कृष्ट झेल सूर्यकांत तिडके सर यांच्याकडून पॉइंटच्या दिशेने टोलावलेला कट केलेला हा चेंडू उत्कृष्ट झेल झालाय. झेलबाद झाले तर फलंदाज इंद्रजीत जाताना पुढचे फलंदाज कितने हो गए. मोठी आव्हानात्मक धाव दिसले सर आउट झालेत. या सामन्याचं मुख्य आकर्षण म्हणून दिसले सर होते पुन्हा एकदा मिस झालाय चेंडू. उत्कृष्ट फटका मारलेला परंतु तेवढाच चांगला झेल टिपला सूर्यकांत तिडके सर यांनी. पुढचा चेंडू इंद्रजीत यांनी शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने खेळलेला 4 धावा. निवास यांची स्लिप मध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षण परंतु यष्टी रक्षक शेवटी धावबाद झालेत फलंदाज. 4 धावांच्या एक चोरटी धाव घेण्याच्या नादामध्ये सँडी आउट झालेत. धावबाद शेवटचं षटक चालू आहे. धावसंख्या झाली आहे ती एका धावेच्या जागी 2 धावा अतिरिक्त धावसंख्या रोखावी लागेल. 70 धावसंख्या झाली आहे. शेवटचा चेंडू या इनिंग्सचा. सलामीचे फलंदाज हिटमॅन पवार. पुढचा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न बाद झालेत. 70 धावा
71 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. सुरुवातीचे 2 महागडे षटक पडल्यानंतर धावसंख्या रोखली सिडको संघाने. पोलीस संघ 70 धावांवरती. 73 टू विन. सलामीचे फलंदाज कपिल कोळी, हितेश पवार. उत्कृष्ट झेल टिपलाय सूर्यकांत तिडके सरांनी देसले सरांचा. पंकज यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली शेवटच्या षटकामध्ये. सीबीडी पोलीस स्टेशनचे सर्व खेळाडू चला 71 रनचं लक्ष्य आहे. वेलकम बॅक क्रिकेट. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. एक महत्वपूर्ण सामना आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. चला सामना चालू करा. 71 धावांचं लक्ष्य आणि सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज या ठिकाणी सज्ज होत आहेत. पहिला बॉल वेग भरपूर चांगला होता, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी लैलेची आणि इतेची आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतात. ओव्हर द विकेट ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. आणि अवांतर स्वरूपामध्ये ज्या प्रकारे ही एक धाव या ठिकाणी ऍड झाली. अजूनही 70 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. ओव्हर द विकेट हलक्या हाताने दिशा दिली. टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने. ओव्हर द रोप फिल्डर पोहोचतील तोपर्यंत हा येईल चौकार. चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. ज्या प्रकारे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. वेग भन्नाट होता, फक्त हलक्या हाताने दिशा दिली आणि जशी दिशा दिली गेली आणि त्यानंतर
आज चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. 5 धावा आतापर्यंत होत आहेत. पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा हा बॉल गुडलेन स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर पायाचा वेध या ठिकाणी घेतला जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. मोठा फटका खेळलाय. टायमिंग प्रॉपर. हवाई सफर आपल्याला पाहायला मिळालाय. प्रभावित करणारा स्ट्रोक. ऍक्शन रिप्ले मध्ये या फटक्याची पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळेल. ज्या प्रकारे पुलर लेनचा बॉल होता टायमिंग प्रॉपर आणि ज्या प्रकारे स्ट्रोक केल्यानंतर 6 रन येताना आपल्याला पाहायला मिळालेत. षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना आतापर्यंत 12 रन झालेत. खोलर पद्धतीचा हा बॉल काय लाईन पाहायला मिळाली. वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जसा गुन्हेगारांना पकडण्यासाठी वेग धारण करतात ना हे पोलीस बांधवांनी, तसाच काहीतरी वेग ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळाला या बॉलवर. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. स्टान्स बदलले होते. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव देखील या ठिकाणी ऍड होते. एका रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या धावफलकावर पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. रन मिळतात 4. न 17 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एका ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होतो. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 रन आतापर्यंत येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं बिग बॅटल आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. एक मैत्रीपूर्वक लढत. ज्यावेळेस आपण एखादा उत्सव साजरा करत असतो 365 दिवस मोकळा श्वास ज्यांच्यामुळे आपण घेतो, कायदा व सुव्यवस्थेचं रक्षण ज्यांच्या माध्यमातून केलं जातं ते म्हणजे महाराष्ट्र पोलीस. आणि आज खऱ्या अर्थाने आपल्या या परिसराची काळजी ज्यांच्या माध्यमातून घेतली जाते. ज्या वेळेस गुन्हे होतात त्या गुन्ह्याची उकल करणे असेल, गुन्हेगारांना पकडणं आणि त्याचं एक काम हे आपले पोलीस बांधव करत असतात. आणि आज हे सीबीडी पोलीस दलामधील हे सर्वच खेळाडू भरपूर चांगला खेळ करतात. एकंदरीत या स्पर्धेच्या निमित्ताने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना ज्या प्रकारे 71 धावांचं लक्ष त्यांनी सेट केलं ना, सेकंड इनिंग मध्ये 72 धावांचं लक्ष ज्या प्रकारे सेट केलं गेलं ना, त्यानंतर कुठेतरी लॉफ्ट केला. टायमिंग प्रॉपर. 2 फिल्डरला भेदून लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येईल चौकार. प्रयत्न होता परंतु हा प्रयत्न देखील असफल राहिलाय. परंतु व्हाईट बॉलचा इशारा. एकंदरीत गोलंदाजीच्या मार्कवर श्यामकांत देसले साहेब आपल्याला पाहायला मिळतात. चांगले लेंथ आणि चांगल्या लाईनने त्यांना गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. 40+ टीम मध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी ती करतात. या बॉलवर फटका चांगला आहे. प्रयत्न चांगला केला होता दामोदर वाघमारे सरांनी, परंतु चेंडू जाईल 6 रनसाठी हा षटकार. टायमिंग प्रॉपर होता आणि एक नजाकत भरलेला स्ट्रोक पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा स्टान्स बदलले होते परंतु या क्षणाला मिस फिल्डिंग. फिल्डर भरपूर वेगाने धावतायत परंतु
पोचतील तोपर्यंत आणखीन एक दमदार स्ट्रोक चौकार. सुमधुर संगीताची धून देखील आपल्याला ऐकायला मिळाली. टीमची धावसंख्या टोटल 32 रन. काय मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षणीय सामना खऱ्या अर्थाने प्रेक्षकांची मने जिंकतोय. लेगस्टिकच्या थोडासा बाहेर होते. विकेट किपर थोडेसे बीट झाले. त्यानंतर एक सिंगल या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल लॉंग स्टॉपच्या दिशेने. नॉन स्टॉप रन मिळतात 4. स्ट्रोक देखील भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. परंतु या बॉलवर आणखीन एक. वा भाई वा. बॅट्समन हितेश मार रहा है. आणखीन एक धमाका. टीमची धावसंख्या आतापर्यंत 43 रन आतापर्यंत होतात. समीकरण 18 बॉल मध्ये करायच्या 30 धावा. प्रति ओव्हर मध्ये 10 रनची सरासरी. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल प्रयत्न भरपूर चांगला होता. संदीपजी बांगर सर आपल्याला पाहायला मिळतात. डॉट बॉलची समाप्ती पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केले संदीपजी बांगर यांनी. वर द विकेट लॉफ्ट केलाय पॉइंटच्या दिशेने. चेंडू जाईल गलीच्या दिशेने. फिल्डर भरपूर वेगाने धावतायत. पोचतील तोपर्यंत रन मिळतील 4. हा येतोय चौकार. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. LCC 1 आणि KGF या टीमचे कॅप्टन आपण कृपया करून टॉस साठी यायचं आहे. आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. KGF टीमचे कॅप्टन आणि LCC टीमचे कॅप्टन. क्रिकेटमध्ये फुटबॉल पाहायला मिळाला. अनेक क्रिकेटर्स त्यांची धावण्याची क्षमता वाढवण्यासाठी फुटबॉल हा खेळ खेळतात आणि सध्याच्या घडीला असाच काही प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 48. समीकरण इक्वेशन 15 मध्ये करायच्यात 25. मोठा फटका खेळलाय. बॅटच्या परफेक्ट स्लॉट मध्ये पाठवलाय. डीप मिड विकेटच्या मोकळ्या प्लॉट मध्ये आणखीन एक धमाका. मी विनंती करतोय की जेवल्याशिवाय कोणीही जाऊ नये. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्या. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. आणखी एक
काय अफलातून बॅटिंग मैदानाच्या चौफेरहीन हितेश आपल्या टीमचं हित जोपासत असताना आणखीन एक क्रॅकिंग स्ट्रोक षटकार. टॉस केला जाईल अमित चव्हाण सरांच्या शुभ हस्ते. 3 बॉल मध्ये 3 पॉवरफुल सिक्सर पाहायला मिळालेत. षटकारांची हॅट्रिक. अजूनही 7 रनची गरज. 12 बॉल आणि 7ची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत ज्या खेळाडूंची भरपूर आतुरतेने वाट पाहत होते अनेक सर्वच खेळाडू. सूर्यकांत तिडके सर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. खऱ्या अर्थाने या व्यक्तिमत्वाचं जरूर कौतुक करावं लागेल, कारण एकंदरीत या स्पर्धेसाठी गेले अनेक दिवस भरपूर चांगले मेहनत सूर्यकांतजी तिडके सर असतील, त्याचबरोबर अमितजी चव्हाण सर, त्यांनी भरपूर मोठा सिंहाचा वाटा एकंदरीत या स्पर्धेसाठी दिलाय. स्विच हिट केलाय. काय अफलातून फटका. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना स्विच हिट केला आणि त्यांना केले सुपर हिट. धावांची गरज. या स्विच हिटने फलंदाज सूर्यकांतजी तिडके सरांना केले सुपर हिट या मॅच मध्ये. टॉस या ठिकाणी होते. टेलिस कॉल आणि टॉस जिंकलाय. हा बॉल वेग भरपूर चांगला होता. डॉट बॉलची समाप्ती. अजूनही 3 धावा दूर आहेत. ईपीएल कमिटी अगेन्स्ट सीबीडी पोलीस अशी एक्झिबिशन मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्टान्स बदलले होते. टायमिंग प्रॉपर होतं. रनआउटची संधी फेकी थोडीशी उशिरा झाली आणि अजूनही 2 धावा दूर आहे विजयापासून. 70 रन झालेत. 1 रनची गरज अजूनही आहे. 2 रनची 9 बॉल. एक सिंगल कंप्लीट होते. अजून 1 धावेची गरज. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉलची समाप्ती. अजून 1 धावेची गरज आहे. पुन्हा एकदा आपल्या अनोख्या शैलीमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. सर्व पोलीस बांधवांना देखील आम्ही विनंती करू की आपण देखील जेवणाचा आस्वाद घ्या. लगेच जशी मॅच होईल नो बॉलचा इशारा आणि सामना जिंकलाय ईपीएल कमिटीने. रावसाहेब बोडके, श्यामकांतजी देसले, अरुणजी जाधव, प्रशांतजी बरसर, संदीपजी बनगर, मयूरजी
आपल्याला पाहायला मिळतील. ऋषी खिलारे, अतुलजी पाटील, अभिषेकजी आपल्याला पाहायला